नई जिंदगी परिसरातील कादरी हॉस्पिटलवर पुन्हा एकदा गंभीर आरोप करण्यात आले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार लखन सुधाकर वाघमारे वय वर्ष 35 राहणार शिवगंगानगर कुमटानाका सोलापूर या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। आज सकाळी हात दुखत असल्याने लखन हा कादरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते, मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली होती। नातेवाईकांनी कादरी हॉस्पिटलवर गंभीर आरोप लावले असून योग्यरित्या ऑक्सिजन न मिळाल्याने लखन यांचा मृत्यू झाला असा थेट दावा केला आहे। तसेच लवकरात लवकर कादरी हॉस्पिटलवर कारवाई करावी आणि त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा, अन्यथा मृतदेह हॉस्पिटल समोर ठेवून आंदोलन करू असा इशारा नातेवाईकांनी माध्यमाशी बोलताना दिला आहे। या घटनेमुळे कादरी हॉस्पिटल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत। सुधाकर वाघमारे, लखन सुधाकर वाघमारे, माझ्या मुलाला तिथं इलाज झाला नाही। वारंवार तिथे केस घडते ती बीपीचा त्रास आहे, त्यांनी काही चेक केलं नाही, काय केलं नाही। मग त्यांनी माझ्या लेकराकडे हाकणं घालवलं। त्यांनी किती वाजता ॲडमिट केलं ते? 8:30 वाजता। आज का? आज कुठल्या हॉस्पिटलमध्ये? कादरी। काय झालं होतं? फक्त अंग हे दुखालं म्हणून त्यांनी गेलं त्यांनी। मग तिथे काय इलाज झाला नाही। मग इंजेक्शन दिली ती, काय ते बीपी नाही चेक करता, काय नाही करता ही केली ती। काय वय काय तुमच्या मुलाचं? मुलाचं 32 आहे। नाव? लखन वाघमारे। कुठे राहायला? शिवगंगानगर भाग 5। म्हणजे काय म्हणले कादरी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरने? काय नाही, त्या सिस्टरला इंजेक्शन द्यायला लावलं, फोन लावली त्याने इंजेक्शन द्यायला लावली। मग आमच्या घरच्याला बी काय माहीत नाही, दोन्ही बाया हे त्यांना काय कळत नाही, काय नाही, इंजेक्शन दिले। हां, काय इलाज त्याच्यासाठी ॲडमिट केली? काय झालं? फक्त या हे दंड हे दुखालतं, हे पाठ दुखालतं म्हणून हे केलं एवढंच, दुसरं काय एक्सपायर झाले का आता? हां, एक्सपायर झाले का? हां, आता वारले की। मागणी काय त्यांच्या तिथे इलाज होत नाही, काय नव्हतं, ते दवाखाना आपल्याला नकोच आहे। 2 केसेस घडल्या तिथे, 2-3 हां 2-3 केसेस झाल्या। सुधाकर वाघमारे वय वर्ष 35, घरातून हात दुखत आहे म्हणून कादरी हॉस्पिटलमध्ये आले असता डॉक्टरांकडे उपचार काहीच नाही, तिथं व्हेंटिलेटर नाही आहे, सुविधा नाही आहे। बोर्ड लावलेत त्यांनी की बाबा ब्रेनचे पेशंट वगैरे घेणार नाही आहे। माझ्या मेहुण्याला ऑक्सिजन न मिळाल्यामुळं तिथं त्यांची डेथ झालेली आहे आणि हॉस्पिटलला मी आपल्या कमिशनर साहेबांना विनंती करतो की त्याला एक सीलवाला ताला मारला पाहिजे। तिथं फक्त पाईपलाईन आहे, ऑक्सिजन वगैरे काहीच नाही आहे तिथं। जर त्याला व्यवस्थित ऑक्सिजन मिळालं असतं तर आज माझा मेहुणा वाचला असता। त्याला दोन लहान मुलं आणि एक मुलगी आहे, त्यांनी कोणाकडे बघायचं हे कमिशनर साहेबांनी न्याय द्यावा, नंतर ही बॉडी मी आता इथून ते हॉस्पिटलला किंवा कमिशनर साहेबाच्या इकडे घेऊन जाणार आहे। तुम्ही कंप्लेंट वगैरे केली का? तुम्ही असा आरोप करतोय? हां, केले आम्ही। मी पंचनामाकडे त्यांना सांगितले आहे की बाबा हॉस्पिटल अभावी आमचा पेशंट दगावला आहे। पोलिसांना आम्ही माहिती दिलेली। कादरी हॉस्पिटल कुमटानाका, याच्या आधी पण वारंवार तिथं केसेस घडलेले आहेत, तरी पण हॉस्पिटलला सुधारणा येत नाही। मी महापालिका कमिशनरला सांगतो की बाबा तिथं दखल घेऊन इथून पुढं कोण दगावू नये म्हणून काय ना काय लिगल ॲक्शन त्यांनी घ्यावं। म्हणजे यापूर्वी काय आजारी वगैरे होते का तुमची? काय आजार वगैरे काय नव्हता, फिट स्वतः चालत गेलता, आजारी वगैरे काय नव्हता, तो फक्त हात दुखायला म्हणून गेलता। अचानक म्हणजे हात दुखायला म्हणून गेले। जर हॉस्पिटलमध्ये त्यांना ऑक्सिजन सुविधा भेटली असती तर मेलच नसतं ना। हॉस्पिटलला काम आहे की बाबा तिथं ठेवायला पाहिजे, 24 तास कॅज्युलिटी ठेवलाय तुम्ही, आणि तिथं कोण आहे? डॉक्टरचं नाव ठेवलंय, तिथं डिग्री पाहिजे ना खाली, काहीच नाहीये। आरोप आहे की कादरी हॉस्पिटलमुळे तो वारलेला आहे बघा, स्पष्ट सांगतो मी, 101% सांगतो। मी त्याला घरी घेऊन जाणार नाही, त्याला नाही भेटला पाहिजे त्या 2 लहान मुलांना, त्याच्या बायकोला। शैलेंद्र प्रभाकर वाघमारे पेशंटचा भाऊ आहे। तर त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ना, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जावा, पहिला त्याची बीपी चेक करतात, आल्यानंतर ना त्याची ECG चेक करतात। त्यांनी असं कुठलं न कृत्य करता की डायरेक्ट पेशंटला घेतले। डॉक्टर तिथं नसताना डॉक्टरला फोन लावले त्यांनी की असं पेशंट आलं आहे। मग डॉक्टरचं तिथं काम आहे की येणं पेशंटला कुठल्याही गोष्टीचा, ती कशाही पद्धतीचा पेशंट येऊ द्या, तर डॉक्टर स्वतः प्रत्यक्षात तिथं पाहिजे। तर डॉक्टर तिथं न येण्यानं आज माझा भाव आज गेला। तर त्या भावाची अशी मनस्थिती होती की त्या हसत खेळत होता। काल त्यांनी गावावरून इकडे आल्यानंतर चालत गेलेला पेशंट दगावला आमचा।
आज त्या पेशंटला जर न्याय नाही जर माझ्या भावाला भेटला तर जिल्हा अधिकारी महापालिका आयुक्त कमिशनर व माझी सगळ्यांना एकच विनंती आहे, आज माझा भाव गेला असं कुठल्याही घरातला व्यक्ती जाऊ नये, ते त्या हॉस्पिटलला काही करून सील करा. अशा पद्धतीचं जर ट्रीटमेंट असेल तर तुम्ही जनतेच्या भावनेशी खेळू नका. आज माझा भाव गेला, आज कुणाचा जर दुसरा कुणा जर अजून एक लेकरू जाईल, कुणा जर असाच एक कोण तर अजून व्यक्ती जाईल, तर असं ह्या गोष्टी कृत्य थांबवण्यासाठी मी सगळ्याला विनंती करतो की त्या हॉस्पिटलवरती लवकरात लवकर कारवाई करावी. आणि आम्हाला जर इथनं न्याय नाही भेटला तर आम्ही तिथं ही बॉडी त्या हॉस्पिटलच्या समोर ठेवणार आहोत.